ओके, थँक्यू. वेलकम वन्स अगेन. चालेल. सांगा प्लीज. आणखी तुम्ही इथं वेबिनार अटेंड करा, तुमचा अनुभव कसा होता सर? क्लास केला आहे तुम्ही, तुम्हाला शिकायला मिळालं? काही नॉलेजमध्ये भर पडली का? हो सर, फोडली ना बहुत. गुड. आणखी बोलायचं? ओके, चालेल. जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही बोला. आपण आता आपलं सेशन स्टार्ट करू. सो मी असं समजतो की बाकी सगळे नवीन आहे आणि काही 4-5 मेंबर आहेत की ज्यांनी क्लास केलाय किंवा त्यांना शेअर मार्केटविषयी माहिती आहे. ते पुन्हा इथं वेबिनारला जॉईन केला आहे त्यांनी. त्याचा काय अर्थ आहे, ते कशामुळे पुन्हा जॉईन करतात ते पण तुम्हाला थोड्या वेळात कळणारच आहे की ते का जॉईन करताय त्यांनी, म्हणजे त्यांना काय गरज पडली पुन्हा वेबिनार जॉईन करण्याची. ओके, ते पण तुमच्या लक्षात येईल. सो एक आणखी मी मी तुम्हाला आधी जो आपला माइंड असतो ना, मन जे असते ना, थोडं त्याबद्दल डिस्कस करू आपण. आपलं पैशांविषयी जे मन कसं असते. आपल्याला पैसे कमवण्यासाठी पैशाची इच्छा जी आहे ना, ती आपल्या मनात असली पाहिजे पैसे कमवण्याची. पैसे कमवण्याची इच्छा म्हणजे काय? आपल्याला जेव्हा भूक लागते, जेव्हा आपण जेवण करतो, तर जेवण जेव्हा करतो, तर आपल्या मनात कुठेतरी सेन्सेशन क्रिएट होतात, की मला भूक लागली आहे म्हणून. बरोबर? माइंडमध्ये कुठेतरी सेन्सेशन क्रिएट होतात. पोट आपल्याला काहीतरी इंडिकेशन देते, की मला भूक लागली आहे. आता मला जेवण करायचं आहे. आधी जेवण करतो, नंतर आपण विचार करतो का या गोष्टीचा, की "अरे, मला जेवण करायचं होतं, पण मी आता तर केलेलं आहे." असं होते का? नाही. तुम्हाला तुम्ही कुठं फिरायला गेले, फिरायला जरी तुम्ही कुठे गेले, तर फिरायला जायच्या आधी तुमच्या मनात विचार येतो, की मला कुठेतरी फिरायला जायचं आहे. नंतर तो विचार आल्यानंतर आपण त्या गोष्टीवर विचार करतो आणि डिसाईड करतो, की कुठं फिरायला जायचं आहे. जायचं आहे की नाही जायचं आहे? किती दूर जायचं आहे? कोणत्या ठिकाणावर जायचं आहे? किती खर्च अपेक्षित आहे? सेफ आहे का? या सगळ्या गोष्टीचा विचार करतो, नंतर तिथं जातो. तिथं गेल्यानंतर विचार करतो का आपण? नाही. नाही करत. आधी आपल्या मनात तो विचार करतो आणि ती जर गोष्ट करायची असेल, तर त्याच्याविषयी आपण आपली जी इच्छा आहे ती एकदम दृढ असते, की असते, की हो मला ते करायचंच आहे. करायचंच आहे. माइंड आपल्याला काय देते त्याच्याबद्दल सिग्नल देते, इंडिकेशन देते. तुमची इच्छा असते म्हणून तुम्ही ते करता. जर माइंडने तुम्हाला नाही म्हटलं, की नाही ते करायचं तर नाही करणार. आता तुम्हाला इथं वेबिनार तुम्ही अटेंड करत आहात. तुमच्या माइंडने तुम्हाला म्हटलं, की येस मला हे करायचं आहे. हा वेबिनार मला अटेंड करायचा आहे. मला शेअर मार्केटविषयी माहिती घ्यायची आहे. म्हणून तुम्ही हा वेबिनार अटेंड केला. जर तुमच्या माइंडने तुम्हाला इंडिकेशन दिलं असते नाही करायचं, तुम्ही ते केलं नसतं. केलं असतं का? अशी कुठलीही गोष्ट असू त्या लाईफ मधली, आयुष्यातली, त्याच्याविषयी आपण मनात विचार करतो आणि ते ठरवतो करायचं आहे की नाही करायचं. बरोबर? सेम हा जो हे जे प्रिन्सिपल आहे, हा जो गुणधर्म आहे, हा पैशाच्या बद्दल पण लागतो. जर आपण ठरवलं, मला पैसे कमवायचे आहेत, तर आपण पैसे कमावू शकतो. जर आपण ठरवलं मला कमवायचे नाही, तर आपण पैसे कमावू शकतो. जर आपण ठरवलं, की मला गाडी घ्यायची आहे, तर आपण गाडी घेऊ शकतो. जर आपण ठरवलं, मला मोठं घर घ्यायचं आहे, ते घर घेऊ शकतो. आपण ठरवलं, मला कोणासोबत फ्रेंडशिप ठेवायची आहे, ते ठेवू शकतो. जर आपण ठरवलं, मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय, लाँग डिस्टन्स, लाँग डेस्टिनेशन, तर आपण जाऊ शकतो. इच्छाशक्ती, डिझायर. पुन्हा सांगतो, जर आपण ठरवलं पैसे कमवायचे आहेत, तर कमावू शकतो. कारण की आपलं जे काही करायचं असते ना, ते आपलं मन आपल्याला सांगते. जर आपल्या मनानं आपल्याला सांगितलं पॉझिटिव्हली, "हो, मला करायचं आहे," तर तुम्ही करणारच. जर मनानं सांगितले नाही करायचं, तर नाही. आपण आपल्या माइंडला आधीच कमांड देतो, तुम्हाला करायचं नाही. जर तुम्हाला पैसे कमवायचे नसतील, तुम्ही तुमच्या माइंडला आधीच सांगून देता, की मला ते कमवायचे नाही, ते पैसे मला पाहिजेतच नाही. माइंडला कशा कमांड देतो? ते माझ्याकडून होऊ शकत नाही. पैसा माझ्यासाठी बनलेला नाही आहे. ते मोठ्या लोकांचं काम आहे. मी पैसे कमवू शकत नाही. माझ्याकडून ते होणार नाही. आधीच निगेटिव्ह कमांड्स आपल्या माइंडमध्ये आपण देत राहतो. आधीच. ते होणारच नाही माझ्याकडून. पण ह्या कमांड आपण दुसऱ्या गोष्टींसाठी देत नाही. आपण असं कधी म्हणतो का, "नाही, मी जेवू शकत नाही. मी जेवतच नाही." आणि ती गरज आहे. गरज आहे. ते जेवण ॲक्चुअली इट्स फंडामेंटल नीड आहे. ओके. मूलभूत गरज आहे. पैसा पण एक फंडामेंटल नीड आहे. पैसा असेल तर जेवण येईल. पैसा असेल तर घर येईल. पैसा असेल तर गाडी येईल. पैसा असेल तर लाईफस्टाईल आपली आणखी इम्प्रूव्ह होईल पैशामुळे.
सगळ्या गोष्टी पैशामुळे होतात. ओके. त्या जुने विचारसरणी आहे की पैशाचं काय करायचं, पैशांचं काय करायचं. ओके. ती जुनी विचारसरणी आहे. ती विचारसरणी आधी माइंड मधून आपल्याला काढून टाकावी लागेल आणि माइंड मध्ये पक्क करावं लागेल की हो मला पैसे कमवायचे आहेत. आता जी इच्छाशक्ती आपण, सपोज तुम्हाला आपल्याला खूप जास्त भूक लागलेली आहे, खूप जास्त, आणि घरात जर जेवण नसेल, काय करू आपण? जेवण कुठं मिळेल त्याच्यासाठी नक्की प्रयत्न. बरोबर. घरी जर कोणी जेवण बनवून देणार असेल तर जेवण त्यांना बनवायला सांगू. स्वतः बनवता असेल तर स्वतः बनवू. बरोबर. बाहेर कुठं हॉटेलमध्ये जाऊन, रेस्टॉरंटमध्ये जाऊन काही आपल्याला आवडत असेल खायचं तर काही काही खाऊ, आपण फ्रूट खाऊ. पण आपली जी गरज जी आहे जी जेवणाची, पोट भरायची, ती आपण फुलफिल करू, पूर्ण. उपाशी राहणार का? नाही. पूर्ण करू. हातपाय जे आहे, आपण म्हणतो ना आपल्या मराठीमध्ये, हातपाय आपटू, आदळू, एफर्ट्स घेऊ, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करू. जोपर्यंत आपली भूक पूर्ण मिटत नाही तोपर्यंत आपण त्या त्याच्यासाठी प्रयत्न करत राहतो आणि ती भूक आपली पूर्ण करतो. असं होते का कधी, अरे मला ते भेटत नाही आता मी उपाशीच झोपतो, मला आज जेवण नाही मी उपाशी झोपतो, जाऊ द्या? असं मला नाही वाटतं असं होतं. 99% केसेसमध्ये असं होत नाही. 1% मध्ये कोणीतरी असं करतील, ठीक आहे आज नाही, राहू द्या मी राहतो तसा. पण दुसऱ्या दिवशी तर त्यांना तेच जर सिच्युएशन क्रिएट झाली सकाळी उठून की नाही, पण ते पण हातपाय आदळतील आणि जेवण कुठं मिळते त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करतील. त्या लेवलचे एफर्ट जे आहे, जेवण मिळवण्यासाठी ज्या लेवलचे आपण प्रयत्न करतो ना, ज्या लेवलचे जे काही एफर्ट्स लावतो, जे काही पॉझिटिव्ह एफर्ट्स लावतो ते मला मिळायला पाहिजे. तेवढे पॉझिटिव्ह एफर्ट्स जे आहेत ना ते पैशासाठी लावा, किंवा मला पैसे मिळाले पाहिजेत, पैसे मला कमावता आले पाहिजे. मी करतो प्रयत्न माझे. मी त्याला नाही म्हणत नाही, माझ्याकडून होणार नाही. त्या लेवलचे एफर्ट जर आपण पैसे कमवण्यासाठी लावले, पैसा नक्की येईल. नक्की येतात पैसे. याला म्हणतात इच्छाशक्ती. अशी म्हणजे खूप सारे उदाहरण आहेत जे तुम्ही मला, मी डिझायरवर, इच्छाशक्तीवर सांगू शकतो. की कोणत्या लेवलची कशी आपली इच्छाशक्ती असेल तर आपण त्याच्यात सक्सेस होऊ शकतो. आता प्रश्न आहे की हे कशा प्रकारे मिळवायचं? आता हे तर माहिती आहे, जेवण आपल्याला बनवता येते, घरी असतं सगळं, कोणीतरी जेवण बनवून देणार असते. आपल्याला नाही आलं तर. बरोबर. त्या गोष्ट, पण पैशाचं तसं नाही ना, आपण कोणाला मागू थोडू शकतो पैसे. अरे माझ्याकडे पैसे नाही, माझी इच्छा आहे, मला पैसे दे. तसं नाही ना. ते तर आपल्यालाच करावं लागेल. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, मेहनत आपल्याला घ्यावं लागेल. काहीतरी कामधंदा आपल्याला करावा लागेल. जॉब आहे, बिझनेस आहे, जॉब बिझनेस. बरोबर. काहीतरी करावं लागेल. आता काहीतरी तुम्ही करत असणार. ऑब्व्हियसली मॅक्झिमम लोक जॉब करतात आणि काही सेल्फ एम्प्लॉईड आहे. सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे बिझनेस छोटा मोठा. जॉब म्हणजे नोकरी. सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे छोटा मोठा स्वतःचा बिझनेस, ज्याचे तुम्ही स्वतः ओनर असता, मालक असता. बरोबर. ते झाले सेल्फ एम्प्लॉईड. म्हणजे छोटा मोठा धंदा असतो, त्याला सेल्फ एम्प्लॉईड म्हणतात. सो असं काहीतरी आपण करत असू सध्या, आणि त्याच्यावर आपली जी लाईफस्टाईल आहे ती सध्या चालू आहे. आपलं स्वतःचे राहणं, घर वगैरे, फॅमिली, जे काही सध्या आपण आहोत ते त्या इन्कममुळे सध्या आहोत. पण गरज आहे सध्या की नाही, मी या इन्कम मध्ये आय एम नॉट हॅपी, मी सॅटिस्फाईड नाही आहो, मी समाधानी नाही आहो. मला आणखी याच्यापेक्षा मोठी, चांगली आणि ऍडव्हान्स लाईफस्टाईल जगायची आहे. माझी ती इच्छा आहे आणि असायलाच पाहिजे. आपण ह्युमन आहो, माणसं आहो, आपल्यामध्ये इच्छा असल्याच पाहिजेत. प्रत्येक माणसामध्ये इच्छा शक्ती असली पाहिजे, चांगले गोल्स असले पाहिजे. ज्यांच्या मनात ही अशी विचारशक्ती येत नाही ते ह्युमन नाहीत. त्यांचे विचार जे आहेत ना ते डेड झालेले आहेत, मेलेले आहेत. पण म्हणतो नाही बाबा याच्या मनात काहीच नाही, हा आहे तिथंच आहे. हॅलो. येस, माझा आवाज येतो? ओके. अचानक इंटरनेट जे आहे, नेट जे आहे ते स्लो झालं होतं, त्यामुळे आवाज येत नसेल माझा. ओके, आता येतो? आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. ओके ओके, थँक्यू. ओके. सो काय डिस्कस करतो आपण? इच्छाशक्ती, डिझायर. बरोबर. सो ज्या लेवलवर सध्या आपण आहोत ती लेवल आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे.
आपण आहो, इन्कम आहे आपल्याकडे, पैसे आहेत, सगळंच आहे. बरोबर. कोणीच उपाशी राहत नाही. सगळंच आहे. वी आर हॅपी नाऊ. बट आपल्याला ते जे आहे त्याच्यापेक्षा मला एक नेक्स्ट स्टेपवर जायचं आहे, एक पुढच्या पायरीवर जायचं आहे, ऍडव्हान्स लेवलवर जायचं आहे. त्याच्यासाठी मला आणखी पैशांची गरज आहे. तर कोणते रस्ते आहेत माझ्याकडे? कोणते मार्ग आहेत की ज्यामुळे मी जे सध्या मी काम करतोय त्याच्या सोबत सोबत मी एक पॅरल दुसरा इन्कम सोर्स बनवू शकतो. पॅरल म्हणजे सोबत सोबत. बरोबर. रेल्वेची पटरी असते ना, रेल्वेचा ट्रॅक, त्याच्या बाजूला एक दुसरा ट्रॅक असते ना, त्याला कसं पॅरल ट्रॅक आहे ते. तसं पॅरल ट्रॅक मला दुसरा क्रिएट करायचा आहे. त्याच्या सोबत सोबत एक चालू आहे, दुसरं पण मला त्याच्यासोबत मला क्रिएट करायचं आहे. तर कोणते रस्ते आहेत, कोणते वेज आहेत, कशा प्रकारे करू शकतो? एक जॉब करता करता दुसरा जॉब तर करू शकत नाही आपण. बरोबर. एक बिझनेस चालू आहे तर त्याच्यासोबत दुसरा बिझनेस नक्की करू शकतो. जॉब करू शकतो का आपण एकावेळेस दोन जॉब करू शकतो का? नाही. किंवा जॉब असताना बिझनेस करू शकतो, बिझनेस सोबत दुसरा बिझनेस करू शकतो, जॉब सोबत दुसरा जॉब नाही करू शकत आपण. नाही करू शकत. ओके. कारण जॉबमध्ये आपल्याला ऑफिसमध्ये 8-10 तास द्यावे लागतात. तिथं 8-10 तास दिल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी कसे देऊ शकतो आपण वेळ? दॅट इज नॉट पॉसिबल. तर काय आहे? बिझनेस सोबत दुसरा बिझनेस. आता जॉब सोबत बिझनेस, बिझनेस सोबत दुसरा बिझनेस. जॉब जर तुम्ही करत असणार, बिझनेस जर करत असणार, तर स्टॉक मार्केट हा एक दुसरा बिझनेस खूप मोठा अल्टरनेटिव्ह आहे, ऑप्शन आहे करण्यासाठी. स्टॉक मार्केट हा बिझनेस आहे. शेअर मार्केट जे आहे हा बिझनेस आहे, व्यवसाय आहे. काय आहे? व्यवसाय आहे, बिझनेस आहे. शेअर मार्केट नोकरी नाही. काय आहे? बिझनेस आहे. शेअर मार्केट हा जॉब नाही. जसं तुम्ही बाकीचे बिझनेस बघता किंवा करता, तसा एक बिझनेस आहे. शेअर मार्केटमध्ये एक तुम्हाला कोणती कंपनी माहिती आहे का शेअर मार्केटमधली? सांगा बरं. नवीन मेंबर जे फर्स्ट टाइम जॉईन झाले त्यांनी प्लीज अँसर द्या बरं. चॅट बॉक्समध्ये सांगा किंवा माझ्याशी बोला. सांगू शकतो कोणी? शेअर मार्केटमध्ये तुम्हाला माहिती असणारी कंपनी. नाही माहिती? एवढं तर युट्यूब, व्हॉट्सअपवर नॉलेज यायलाच पाहिजे. नाही माहिती. शेअर मार्केटमधली एकही कंपनी माहिती नाही. नो प्रॉब्लेम. नाही माहिती. नो नो इश्यू. आणखी शेअर मार्केटमधली कंपनी माहिती नाही. काय नाव आहे? टाटा. ओके. शुभम गुंजल. ओके. सरप्राईझिंग. ओके. शेअर मार्केटमधली कंपनीच माहिती नाही. ओके. रिलायन्स. कोणी टाटाचं नाव ऐकलं? टाटा मोटर्स ऐकलं. रिलायन्सचं नाव ऐकलं? माहिती आहे. महिंद्राचं नाव ऐकलं? माहिती आहे. आता हे गाड्यांच्या कंपन्या आहेत. आता गाडी जरूर नाही की प्रत्येकाच्या घरी गाडी असेलच म्हणून. नसेल. पण ऍटलिस्ट आपल्या घरी फ्रीज, वॉशिंग मशीन आहे कोणाच्या घरी? आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन आहे असेल. वर्लपूल कंपनी आहे. तर ठीक आहे, फ्रीज वॉशिंग मशीन नाही. ठीक आहे, ते पण महाग आहे. मॅगी माहिती आहे? मॅगी. मॅगी 10-12 रुपयाची मॅगी भेटते. माहिती आहे? कोलगेट माहिती आहे? पॅराशूट ऑइल माहिती आहे? हे तर आपल्या घरी आहे. बरोबर. बरं, याच्यापेक्षा दुसरं सांगतो. आटा, आशीर्वाद आटा माहिती आहे. मॅगी सगळ्यांना माहिती आहे. मॅगीची कंपनी आहे नेस्ले. आशीर्वाद वाटा आहे, आशीर्वाद आट्याची कंपनी आहे आयटीसी. पॅराशूट ऑइल आहे, पॅराशूट ऑइलची कंपनी आहे मॅरिको. ब्रिटानिया बिस्किट आहे, कंपनी आहे ब्रिटानिया. बरोबर. ह्या कंपन्या ज्या आहेत ना, ह्या सगळ्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्या, बिझनेस करणाऱ्या कंपनीज आहेत. आणि ह्या सगळ्या शेअर मार्केटमध्ये आहेत. आता शेअर मार्केटमध्ये आहे म्हणजे नेमकं काय आहे, कसं आहे? बरोबर. हा पण एक प्रश्न आहे ना. बरोबर. ह्याही कंपन्यांबद्दल डाऊट असेल, हेही माहिती नसेल, तर सगळ्यांचे बँकेत खाते असतील. असं आहे का कोणी ज्यांचं बँकेत अकाउंट नाही म्हणून? स्टेट बँकेत तर नक्कीच असेल. बरोबर. स्पेशली लाडकी बहीण आली तेव्हापासून. बरोबर. सो स्टेट बँक ऑफ इंडिया शेअर मार्केटमध्ये आहे. LIC सगळ्यांना माहिती आहे. HDFC माहिती आहे. ऍक्सिस माहिती आहे. सगळं माहिती आहे.
आपण ज्या घरात राहतो त्या घरातलं जे सिमेंट आहे, जे टाइल्स आहे, जे लोखंड आहे, स्टील, त्या सगळ्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहेत. आपण जे ब्रश करतो कोलगेट, ती नमस्ते कंपनी नमस्ते. शेअर मार्केटमध्ये आहे. बोला. बोल. दिखा ना बाहेर. ओके, काही बोलायचं आहे माझ्याशी? प्लीज माईक बंद करा. ओके. सो ह्या कंपन्या ज्या आहेत ना, हे सगळ्या शेअर मार्केटमध्ये आहेत. ओके, ज्यांना माहिती नसेल शेअर मार्केटला कोणत्या कंपन्या आहेत, तर टोटल जवळजवळ आपल्या भारतातल्या 7,500 कंपनी शेअर मार्केटमध्ये आहेत. 7,500. मी तुम्हाला अशा कंपन्यांचे नाव सांगितले जे दैनंदिन आपल्या यूज मध्ये आहेत. त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते आपल्या वापरात आहेत. बरोबर. जिओचं सिम कार्ड, एअरटेलचं सिम कार्ड, आयडियाचं सिम कार्ड, बीएसएनचं सिम कार्ड. बरोबर. हे आपल्या यूज मधल्या गोष्टी आहेत. गाडी, बजाज, होंडा, ऍक्टिवा, टीव्हीएस, मारुती, महिंद्रा महिंद्रा झालं, टाटा मोटर झालं, आयशर मोटर झालं. या सगळ्या कंपन्या ज्या आहेत हे आपण ऐकलेले आहेत किंवा त्यांचं कुठलं तरी प्रोडक्ट आपण युज करतो. हे सगळ्या शेअर मार्केटमध्ये आहेत. आता नेमकं शेअर मार्केटमध्ये आहे म्हणजे नेमकं काय मग? शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय? हाच प्रश्न लोकांना पडलेला असतो. नेमकं हे काय आहे आणि हे कसं वर्क होते? ओके. हे सगळ्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आहेत, बिझनेस करणाऱ्या. या बिझनेस करणाऱ्या कंपन्यांना पाहिजेत पैसे. काय पाहिजे? पैसा पाहिजे, पैसा. कशासाठी पाहिजे पैसा? त्यांचा बिझनेस आणखी मोठा करण्यासाठी, बिझनेस ग्रो करण्यासाठी. मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात ग्रो करणे, ग्रोथ करणे. त्याचा बिझनेस त्यांना आणखी एक्सपांड करायचा असतो, मोठा करायचा असतो त्यांचा बिझनेस त्यांना. तर त्यांना त्यांचा बिझनेस मोठा करण्यासाठी त्यांना पार्टनर पाहिजेत असतात. कोण पाहिजे असतात? पार्टनर, भागीदार. काय पाहिजे त्यांना? पार्टनर पाहिजे. पार्टनर पाहिजे, तर पार्टनर कोण बनेल त्यांचा? पार्टनर कोण पाहिजे त्यांना? पार्टनर पाहिजेत आपल्यासारखे लोक. कोण पाहिजेत? आपल्यासारखे लोक त्यांना पार्टनर पाहिजे. आपल्याकडून ते पैसे घेतात, आपल्याकडून पैसे घेतात आणि ते पैसे त्यांच्या बिझनेसमध्ये लावतात, इन्व्हेस्ट करतात. कशासाठी? सपोज एखादी गाडी आहे, सपोज नेसलेची कंपनी आहे, मॅगीची कंपनी आहे. मॅगीची कंपनी, मॅगीच्या कंपनीचं नाव काय? नेसले. बघा, मॅगीच्या पॅकेटवर नेसले लिहिलेलं असते. ओके. कोलगेटची कंपनी टूथपेस्ट बनवून त्याच्यावर काय लिहिलं असते? पाल्मालिव्ह. कोलगेट अँड पाल्मालिव्ह त्या कंपनीचं नाव आहे. ओके. नंतर पॅराशूट ऑइल मॅरिको लिहिलेलं असते. यापैकी कोणती एक कंपनी घ्या, आपण समजू नेसले. मॅगी बनवणारी कंपनी नेसले. नेसले कंपनीला पैसे पाहिजेत आणखी मॅगी बनवण्यासाठी. तर त्यांना त्यांच्याकडे पैसा जो आहे तो कमी आहे. कमी आहे. त्यांचा बिझनेस त्यांना खूप मोठा करायचा आहे. एवढ्या जगात बिझनेस आहे त्यांना, त्यांना आणखी मोठा करायचा आहे. तर त्यांना पब्लिककडून फंड पाहिजे. पब्लिककडून, लोकांकडून पैसे पाहिजेत. तर ते लोकांकडून पैसे घेतात आणि लोकांना पार्टनर बनवतात. काय करतात? लोकांना पार्टनर बनवतात. पार्टनर बनवल्यानंतर आपल्यासारख्या लोकांना ते काय करतात? एक सर्टिफिकेट देतात, प्रमाणपत्र, की हो, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये 10,000 रुपये गुंतवले आहेत, तुम्ही आमच्या कंपनीला 10,000 रुपये दिले आहेत. दिले आहेत म्हणजे गुंतवले आहेत, इन्व्हेस्ट केले आहेत. काय केले आहेत? गुंतवले आहेत, इन्व्हेस्ट केले आहेत किंवा दिले आहेत. हे 10,000 रुपये तुमचे आमच्याकडे आहेत, आम्ही आमच्या धंद्यात ते 10,000 रुपये लावले, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला एक प्रमाणपत्र देत आहोत. मार्केटच्या भाषेत, शेअर मार्केटच्या भाषेत त्या प्रमाणपत्राला म्हणतात शेअर सर्टिफिकेट. काय म्हणतात? शेअर सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही कोण झाले? त्यांचे शेअर होल्डर. कोण झाले? तुम्ही त्यांचे शेअर होल्डर झाले, भागीदार झाले, पार्टनर झाले. कोण झाले? तुम्ही त्यांचे पार्टनर झाले. आता सपोज एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचे तुम्ही किती टक्के भागीदार झाले? आता ती जर कंपनी आहे 100 कोटी रुपयाची, एक्झाम्पलसाठी मी सांगतो, ती जर कंपनी 100 कोटी रुपयाची आहे, नेसले, आणि जर त्याच्यात आपण 10,000 रुपये दिले, 100 कोटीच्या कंपनीत आपण जर 10,000 रुपये इन्व्हेस्टर म्हणून दिले, गुंतवणूकदार म्हणून जर दिले, तर किती पर्सेंट दिले आपण त्यांना, त्या कंपनीला? 100 कोटीमध्ये 10% किती झाले? हा, किती पर्सेंट झाले? बोला. 0.01%. म्हणजे त्या कंपनीचे तुम्ही किती पार्टनर झाले? जेवढे पर्सेंट मी बोललो तेवढे. ती कंपनी आपल्याला सर्टिफिकेट देते, की हो, तुम्ही आमच्या कंपनीचे भागीदारक आहात, पार्टनर आहात. बरोबर. म्हणजे त्या कंपनीचे शेअर्स तुम्ही घेतलेले आहेत. म्हणजे तुम्ही, ती कंपनी बिझनेस करत आहे, त्या कंपनीला तुम्ही पैसे दिले. कशासाठी दिले? बिझनेस करण्यासाठी पैसे तुम्ही दिलेले आहेत. ती कंपनी काय करणार? आपल्या पैशांनी बिझनेस करेल.
त्या कंपनीला आपल्या पैशांमधून जर फायदा होत असेल, प्रॉफिट होत असेल, त्या कंपनीला आपल्या पैशांमधून जर प्रॉफिट होत असेल, आपल्यासारखे असे लाखो लोकांचे त्या कंपन्या पैसे घेतात, त्यांच्या बिझनेसमध्ये पैसे ते इन्व्हेस्ट करतात आणि त्या पैशांमधून त्यांना बिझनेस रन करायचा असतो. बिझनेस रन करायचा असतो म्हणजे त्यांना मॅगीचं प्रोडक्शन करायचं असते, मॅगी बनवायची असते, स्टोअर करायची असते, डिस्ट्रीब्यूट करायची असते, लोकांना विकायची असते, ऍडव्हर्टाइजमेंट करायची असते. त्यांची ती टीम आहे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी. आणि त्याच्यामधून जे काही प्रॉफिट होईल त्यांना, ते प्रॉफिट जे आहे ते थोडं 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 ते सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतात. किती डिस्ट्रीब्यूट करतात? आता सपोज आपण जर त्यांना 10,000 रुपये दिलेले आहेत, तर 10,000च्या पर टर्म मध्येच आपल्याला ते प्रॉफिट देतील. म्हणजे आपण जर 0.001% जर त्यांना पैसे दिलेले आहेत, तर तेवढेच पर्सेंट आपल्याला ते आपला त्याच्यावर काय देतील? परतफेड देतील, रिटर्न्स देतील. मार्केटच्या भाषेत म्हणतात काय म्हणतात? रिटर्न्स, परतफेड. जर आपण त्यांना 10% पैसे दिलेले आहेत, 10%, तर आपल्याला ते 10% प्रॉफिट शेअर करते. किती? 10% प्रॉफिट आपल्याला ते शेअर करते. याला म्हणतात बिझनेस, याला म्हणतात शेअर्स. तर शेअर म्हणजे नेमकं काय असते? शेअर म्हणजे आपण त्यांना जेवढे पैसे दिलेले आहेत, जेवढी अमाऊंट दिलेली आहे, त्याच्या बदल्यात कंपनी एक आकडा आपल्याला देते की आमच्या रुपयामधले, आमच्या 100 कोटी रुपयामधले एवढे रुपये तुम्ही आमच्या इथं गुंतवलेले आहेत आणि त्याचे जे आहेत एवढे शेअर्स बनतात. शेअर्स म्हणजे भागीदारी. शेअर्स म्हणजे भागीदारी. आता सपोज हा फोन आहे माझा. ओके. हा फोन आहे. हा सपोज एक बिझनेस आहे पूर्ण. हे नेसले कंपनी आहे. ही नेसले कंपनी आहे. हे 100 कोटी रुपयाची कंपनी आहे नेसले. बरोबर. 100 कोटी रुपयाची कंपनी आहे. या फोनचे मी 10 तुकडे केले. या फोनचे मी 10 तुकडे केले सपोज. आणि 2 तुकडे मी, 2 पीसेस जे आहेत ते पब्लिकमध्ये दिले. 2 पीसेस याचे पब्लिकमध्ये दिले. म्हणजे मी काय केलं, माझ्याकडे किती पीसेस आहेत? 8 पीसेस आहेत आणि पब्लिककडे आहेत 2 पीसेस. म्हणजे मी पब्लिकला 2 शेअर दिले, 8 शेअर माझ्याकडे ठेवले. याची किंमत आहे 100 कोटी रुपये. पण याचे 100 कोटी रुपयाचे मी किती पीस केले? किती केले? 10 पीस केले. म्हणजे मी याचे 10 शेअर बनवले. 10 शेअर बनवले. 10 शेअर जे आहेत, 2 शेअर मी पब्लिकमध्ये दिले. त्या 2 शेअरच्या बदल्यात मी पब्लिकडून पैसे घेतले आणि ते पैसे माझ्या बिझनेसमध्ये लावले. त्याला म्हणतात शेअर. तर त्या शेअर सर्टिफिकेटवर 2 शेअर लिहून येते की 2 शेअर पब्लिकमध्ये दिले आणि त्याची अमाऊंट मेन्शन होते की किती अमाऊंट मी पब्लिकमध्ये दिलेली आहे. हे कुठं लिहून येते? त्या सर्टिफिकेटवर. ओके. आणि त्या पैशांचा मला काय करायचं आहे? तो पैसा मी घेईल आणि माझ्या बिझनेसमध्ये युटिलाइज करेल. लोकांना मी ज्या ज्या कामासाठी लोकांकडून पैसा घेतलेला आहे, त्याच कामासाठी तो पैसा मी बिझनेसमध्ये युटिलाइज करेल. त्याच्यामधून जे काही मला प्रॉफिट होईल, ते त्या पब्लिकने जेवढा पैसा मला दिलेला आहे, अकॉर्डिंगली मी तेवढं प्रॉफिट जे आहे, तेवढं पर्सेंटेज जे आहे ते पब्लिकमध्ये देईल. ओके. हे आहे शेअरचं स्ट्रक्चर. आता अशा मार्केटमध्ये टोटल 7,500 कंपनीज आहेत आणि सगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे बिझनेस आहेत. सगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे बिझनेस आहेत. गाडीवाली कंपनी गाडी बनवते, एसी वाली कंपनी एसी बनवते, मॅगीवाली कंपनी मॅगी बनवते, नंतर फर्टिलायझरवाल्या कंपन्या फर्टिलायझर्स बनवतात. नंतर काही फूड प्रोडक्शनवाल्या कंपन्या फूडचं प्रोडक्शन देतात, आयटीसी सारख्या कंपन्या. अशा 7,500 कंपनीज आपल्या देशात आहेत. आता आपल्याला फक्त हे ठरवायचं असते, हे डिसाईड करायचं असते की कोणती कंपनी चांगली आहे. आता चांगली म्हणजे आपल्यासाठी तर सगळ्या कंपन्या चांगल्याच आहेत. चांगली म्हणजे कसं, त्या तेच कंपनीची टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट येते म्हणून ती कंपनी चांगली आहे असं नाही. ओके. त्या कंपनीचं प्रोडक्ट न्यूज आहे आपण ना. करतो म्हणजे ती कंपनी चांगली आहे असं नाही. न्यूज आहे ना. कोणी सेलिब्रिटी त्या टीव्हीची ऍड करत आहे, अमिताभ बच्चननं त्या त्या प्रोडक्टची जर ऍड शो केली, ते त्या प्रोडक्टची, तर ती कंपनी चांगली आहे असं होत नाही. सलमान खाननं जर त्याची ऍड केली तर ती कंपनी चांगली आहे असं होत नाही. लक्षात घ्या. इथं लोक ट्रॅप होतात, इथं लोक फसतात. चांगली कंपनी म्हणजे काय असते? चांगली कंपनी, आता एक सिंपल तुम्हाला सांगतो. एखादा एखादा व्यक्ती आपल्याला दिसतो, एक 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 अननोन व्यक्ती, ज्याला तुम्ही फर्स्ट टाइम पाहिलं. फर्स्ट टाइम, जसं तुमच्यापैकी खूप जण मला फर्स्ट टाइम बघत असतील. बरोबर. फर्स्ट टाइम एखाद्या व्यक्तीला आपण पाहतो, तर त्याला पाहिल्यानंतर त्याचं फेस जेव्हा आपण रीड करतो, जेव्हा त्याला बघतो, तो आपल्याला हेल्दी वाटतो हेल्दी. अरे डोळे ठीक आहेत, कानही ठीक वाटतायत, ऐकायला जाते, बोलताना पण व्यवस्थित दिसतो. बरोबर. हात पाय डोळे, बॉडीची हाईट वेट ठीक वाटतोय. बरोबर. पण म्हणतो ठीक आहे, व्यवस्थित आहे.
बरोबर. पण त्याच्या बॉडीच्या आतमध्ये काय आहे आपल्याला माहिती आहे का? त्याला कोणता आजार आहे माहिती आहे का? माहिती आहे का? की त्याला आतून एखादा इन्फेक्टेड आहे, तो एखादा आजार आहे त्याला. एक्स पाहिजे तसं नाही व्हायला पाहिजे कोणाला, पण एक असा आजार आहे हे आपल्याला माहिती आहे का? त्याची हेल्थ कंडिशन आपल्याला माहिती आहे का? समोरून तर दिसायला चांगलंच दिसते. ही असते ऍडव्हर्टाइजमेंट. जेव्हा एखादं सेलिब्रिटी एखाद्या प्रोडक्टला जर प्रमोट करत आहे, तो त्याचा फक्त आपल्याला समोरचा फेस दाखवत आहे. त्याचा आतमधला फेस नाही दाखवत. त्याचा आतमधला फेस नाही दाखवत. तो आतमधला फेस ज्यांना कळतो, ती कंपनीची फायनान्शियल हेल्थ कशी आहे. जशी एखाद्या व्यक्तीची हेल्थ असते ना, तशी कंपनीची फायनान्शियल हेल्थ असते. म्हणजे कंपनीची आतली कंडिशन कशी आहे. तर आतली कंडिशन म्हणजे नेमकं काय? आतली कंडिशन म्हणजे नेमकं काय? तर कंपनीचा बिझनेस कसा आहे. कंपनी सपोज मी मॅगीवाली कंपनी म्हणतोय. आता दुसऱ्या मॅगीचं एक्झाम्पल नाही, आपण दुसरी घेऊ, गाड्यांच्या कंपनीचं एक्झाम्पल घेऊ. सपोज एक महिंद्रा गाड्यांची गाड्या बनवणारी कंपनी आहे, महिंद्रा. महिंद्रा आणि महिंद्रा आणि एक टाटा मोटर्स आहे. दोन्ही गाड्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत. बरोबर. मग आता या कंपनीची मला फायनान्शियल हेल्थ बघायची. फायनान्शियल हेल्थ म्हणजे काय? दिसायला तर चांगल्या आहेत दोन्ही कंपन्या समोर, पण यांची फायनान्शियल हेल्थ ते आतून कशा आहेत. तर आतून असणं म्हणजे काय? की या कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीकडे जास्त पैसे आहेत, म्हणजे मोठी कोणती कंपनी आहे पैशाने. बरोबर. म्हणजे जास्त पैसा कोणत्या कंपनीकडे आहे, म्हणजे बिझनेस कोणत्या कंपनीचा मोठा आहे. काय बघायचं आहे? कोणत्या कंपनीचा बिझनेस मोठा आहे. कोणत्या कंपनीच्या गाड्या जास्त विकल्या जातात. कोणती कंपनी जास्त गाड्या बनवते. कोणत्या कंपन्या गाड्या जास्त टिकाऊ आहेत. कोणत्या कंपन्यांचे जास्त शोरूम्स आहेत, सेल्स ऑफिसेस आहेत, शोरूम्स आहेत. कोणत्या कंपनीच्या गाड्या जास्त सेल होतात, म्हणजे लोक जास्त घेतात. आणि महत्वाचं सर्वात, की कंपनी कोणती कंपनी गाड्या विकून जास्त प्रॉफिट घेते. अल्टिमेट काय आहे? कंपनीचं गाड्या बनवून उद्देश असतं का? फक्त महिंद्रा फक्त गाड्या बनवून ठेवते का शोरूम मध्ये त्यांच्या, गोडाऊन मध्ये त्यांच्या? टाटा गाडी बनवून गोडाऊन मध्ये ठेवते का? नाही. त्यांचा अल्टिमेट गोल काय आहे? शेवटचा उद्देश काय आहे त्यांचा? गाड्या बनवून ते विकणं आणि त्याच्यातून प्रॉफिट जनरेट कर. ती गाड्या विकून मी पैसे काही कमावणार. म्हणजे कोणत्या कंपनीच्या गाड्यांचा सेल्स जास्त आहे, कोणती कंपनी जास्त प्रॉफिट घेते. बरोबर. ही झाली एखाद्या कंपनी फायनान्शियल हेल्थ चेक करण्याचे पॅरामीटर. आणखी खूप सारे पॅरामीटर आहेत. ओके. हे एक एक काय म्हणू शकतो आपण त्याला, एक जे मुख्य पॅरामीटर आहेत, मुख्य हे माहिती असलेच पाहिजेत. ते गोष्टी आहेत हे, की हो ही कंपनी चांगली आहे. ते कंपनीची गाडी दिसते कशी, दॅट डझंट मॅटर. एखाद्या वस्तूची ऍडव्हर्टाइजमेंट कोण करते हे महत्वाचं नाही आहे. शाहरुख खान करते की सलमान करते की अमिताभ करते की कोण आणखी कोणी, खूप सारे सेलिब्रिटी आहेत, क्रिकेटर वगैरे. ते करतात, ते मॅटर नाही करत. मॅटर करते की त्या प्रोडक्टचा ग्रोथ कसा आहे, बिझनेस कसा आहे. त्या त्या प्रोडक्टमध्ये जर मी पैसे गुंतवणार, तर त्या प्रोडक्ट ती कंपनी मला प्रॉफिट देईल. ही झाली फायनान्शियल हेल्थ चेक करणं. हे ज्यांना येते, आता 7,500 कंपनीज आहेत टोटल. तर हे ज्यांना कळते की कोणती कंपनी चांगली आहे, कोणत्या कंपनीची फायनान्शियल हेल्थ चांगली आहे, कोणत्या कंपनीची फायनान्शियल हेल्थ चांगली आहे, त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर मला फायदा होईल. ज्या कंपनीची फायनान्शियल हेल्थ चांगली नाही, जर मी त्या कंपनीमध्ये पैसे टाकले, तर तुम्हाला 100% नुकसान होईल. लॉस ज्याला म्हणतात. अशाच लोकांचे पैसे शेअर मार्केटमध्ये बुडतात. जे असा कोणताही अभ्यास करत नाहीत, असं कोणतेही नॉलेज घेत नाहीत, आणि फक्त टीव्हीवरची ऍड किंवा टेलिग्रामवरचे मेसेज, व्हॉट्सअपवरचे मेसेज आणि युट्यूबवरचे मेसेज, जे व्हिडिओज वगैरे बघून स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवतात, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. त्याच लोकांचा लॉस होतो शेअर मार्केट. जे लोक अभ्यास करतात, त्या कंपनीला पूर्ण चेक करतात, त्या कंपनीची कंडिशन माहिती आहे, की अरे ही कंपनी जी आहे, हे लोकांकडून पैसे ते घेत आहे बिझनेस करण्यासाठी, पण या कंपनीचा बिझनेस तेवढा चालत नाही. त्या कंपनीचा बिझनेस, कंपनी स्वतः प्रॉफिटमध्ये नाही आहे. तर मला कुठून प्रॉफिटमध्ये आणणार ती कंपनी? ती कंपनी स्वतःच जर प्रॉफिटमध्ये नाही आहे, त्या कंपनीची गाडी धक्का मारून 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 चालू आहे, कंपनी खराब नाही आहे, बंद पडलेली नाही आहे, पण ती कंपनी प्रॉफिटच नाही घेत आहे, तर मी त्या कंपनीमध्ये कशाला गुंतवणूक? हे ज्यांना कळलं, आणि कळून त्या कंपनी जे लोक इन्व्हेस्ट करत नाहीत, ते लोक शेअर मार्केटमध्ये सक्सेस आहेत. पैसा त्यांचाच बुडतो, जे अंधधुंद काही विचार न करता पैसे इन्व्हेस्ट करतात. मग अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत. आता याचा अर्थ नाही की ज्या कंपनीला प्रॉफिट दिलं नाही म्हणून ती कंपनी खराब आहे, असल्यातला पण बिलकुल प्रकार नसतो. अशातला पण बिलकुल प्रकार नसतो. बरोबर. बिलकुल असं नाही की एखादी कंपनीचा प्रॉफिट होत नाही आहे,
तर ती कंपनीमध्ये खूप सारा प्रॉब्लेम आहे. किंवा चांगल्या कंपन्यांमध्ये पण चांगल्या कंपन्या म्हणजे काही काही लोकांचे पैसे रिलायन्स सारख्या कंपन्यांमध्ये आहेत, टाटा सारख्या कंपन्यांमध्ये, तरी पण ते लोक लॉसमध्ये आहेत, घाट्यात आहेत. त्याचे पण खूप सारे कारण असतात. खूप सारे कारण असतात. आता ही ही पाण्याची बॉटल आहे. ही पाण्याची बॉटल आहे. आता हे सपोज मी म्हणतो ही बाजारात 200 रुपयाला मिळते. एक्झाम्पलसाठी मी म्हणतो ही बाजारात 200 रुपयाला मिळत आहे. याची किंमत मला माहिती आहे. 200 रुपयाला मिळते म्हणून. बरोबर. मी ज्या दुकानातून घेतली त्या दुकानात मला माहिती आहे की 200 रुपयाला मिळते. आणि तुम्ही जर त्या दुकानात घ्यायला गेले, बॉटल चांगली आहे, बॉटलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्या दुकानदाराला हे माहिती आहे की तुम्ही जेव्हा गेले तुम्हाला त्याची खरी किंमत माहिती नाही. त्या बॉटलची किंमत जर जास्त सांगितली तुम्हाला त्याने 400 रुपये, आणि तुम्ही ते घेऊन घेणार घेणार की तुम्हाला वाटेल बाबा हे ठीक आहे, ही कंपनी तर चांगली आहे, ही चांगल्या ब्रँडची बॉटल आहे, चांगल्या ब्रँडची बॉटल आहे, मी घेतो, हे 400 रुपये सांगत आहे तर. बरोबर. पण त्याची खरी किंमत किती असते? 200 रुपये. खरी किंमत किती असते? 200 रुपये. चांगला ब्रँड असल्यातून आहे, पण त्याची किंमत 200 रुपयेच आहे, पण तुम्ही ती किती रुपयाला घेताय? 400 रुपये. म्हणजे त्याचं जे व्हॅल्युएशन आहे, त्याची जी किंमत आहे, तुम्ही स्वतः जास्त देत आहात. तुम्हाला त्याची खरी किंमत माहिती नाही. कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, कंपनी चांगली आहे. पण त्याची जी किंमत आहे, ती तुम्ही स्वतःच्या हाताने जास्त देत आहात. तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टी. सो चांगल्या खूप साऱ्या कंपन्या अशा आहेत, की त्यांच्यामध्ये लोकांनी गुंतवणूक केलेली आहे, तरी पण लोक त्यांच्या त्या कंपन्यांमध्ये काही लॉसेसमध्ये गेलेले आहेत, घाट्यात गेले. कारण की त्या कंपनीमध्ये जेव्हा ते गुंतवणूक करतात, तर त्या कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे, व्हॅल्युएशन जे आहे त्या कंपनीचं ते खूप हाय झालेलं असते. त्या कंपनीमध्ये ते गुंतवणूक करण्याची वेळ नसते. त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची ती योग्य वेळ नसते. कंपनी चांगली आहे, कंपनीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यात ती पैसे टाकण्याची वेळ नसते. पैसे गुंतवणूक करण्याची वेळ नसते. आता समर चालू आहे, उन्हाळा चालू आहे, बरोबर, सगळीकडे ऊन आहे. उदाहरण देते तुम्हाला सिंपल. जर उन्हाळा चालू आहे आणि शेत आहेत आपल्याकडे खूप सारे, तुम्हाला शेतातलं काहीच नॉलेज नाही, सपोज काहीच नाही, तुम्हाला फक्त एवढं माहिती आहे की ही जमीन आहे, या जमिनीत शेतामध्ये जर एखादं बीज टाकलं, असते ना, बीज असते ना, आपण बीज जर टाकलं तर या बीजा टाकल्यानंतर याच्यातून चांगलं काही प्रोडक्ट बाहेर येणार आहे. याच्यात जर मी सपोज काय म्हणतात संत्र टाकले या शेतात, तर या शेतातून संत्र्याचे झाड येतील आणि त्या एका संत्र्याच्या झाडाला खूप सारे संत्र येतील. हे आपल्याला माहिती आहे फक्त एवढं की हे संत्र्याचं बीज आहे आणि हे इथं टाकायचं आहे. बाकी आपल्याला काहीच माहिती नाही. बीज आहे आणि हे शेत आहे, बीज आहे आणि बाकी तुम्हाला काहीच माहिती नाही. आता मला सांगा, संत्र शेतात संत्र टाकण्यासाठी काही योग्य वेळ असते ना? कोणत्या सीझन मध्ये टाकायचं असते शेतात? तर गरमी आहे. आता जर तुम्ही गरमीत गेले शेतात जर काही टाकलं, काही सोईंग केली, शेतात जर काही पेरलं, ते निघेल का? नाही निघणार. ती योग्य वेळ आहे का शेतात पेरणी करण्याची? नाही. सोयी करण्याची वेळ आहे का? नाही. शेतात बीज टाकत आहे म्हणजे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करत आहे शेतात. इन्व्हेस्टच करतात ना. एवढी मेहनतीने पैसे आपण शेतात टाकतो आणि आपल्याला अपेक्षा असते की त्याच्यातून मला काहीतरी मिळेल. इन्व्हेस्टच करत आहात. म्हणजे योग्य वेळ आहे का शेतात पैसे टाकण्याची? नाही. कोणतेही पीक असू द्या. ओके. त्याचं योग्य वेळ असते ना. आपल्याला माहिती आहे की या सीझनला, याच टाइमला, या जमिनीमधून काही पेरलं तर ते तेव्हा निघेल. बरोबर. उन्हाळ्यातली पिकं घ्यायची असतात, हिवाळ्यात आणि पावसाळ्यातली पिकं घ्यायची असतात. तसं कंपन्यांचं पण असते शेअर मार्केटच्या, की त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ असते. कोणत्या वेळेस त्याच्यात गुंतवणूक करायची आहे, कोणत्या वेळेस त्याच्यात गुंतवणूक करायची, हे ज्या लोकांना कळलं त्यांना शेअर मार्केट कळलं. ते लोक कशाला लॉसमध्ये जातील शेअर मार्केटमध्ये? बिलकुल जातील नाही. बिलकुल जातील नाही. जे लोक उन्हाळ्यात शेती करतील नक्की त्यांना घाटाच होईल. स्वतःही जडतील, शेतातले पिकही जातील. असे हे सगळे पॅरामीटर आहेत शेअर मार्केट समजण्यासाठी, की कोणत्या कंपनीमध्ये पैसे द्यायचे आहेत, कोणत्या कंपनीमध्ये, म्हणजे सर्वात आधी कंपनी आयडेंटिफाय करणं, म्हणजे कंपनी शोधणं. मग आपल्याला चेक करायला लागते कंपनी शोधल्यानंतर ती कंपनीची जी व्हॅल्युएशन आहे, त्याची जी किंमत आहे, ती योग्य आहे का, गुंतवणुकीच्या लेवलची ती कंपनी आहे का, की ही सध्या या कंपनीला मी पैसे देऊ शकतो का, त्या कंपनीचं जे व्हॅल्युएशन जे आहे ते खूप जास्त झालेलं नाही ना, म्हणजे योग्य किंमत मला त्या वस्तूची मिळत आहे का, आणि दुसरं म्हणजे योग्य वेळ. योग्य वेळ ही वेळ आहे का? पहिलं म्हणजे कंपनी, दुसरं म्हणजे त्याची किंमत, आणि तिसरं म्हणजे त्याची योग्य वेळ. ह्या तीन गोष्टी ज्यांना कळल्या, त्या कंपनीत पैसे टाकायचे असतात. आणि पैसे टाकल्यानंतर बघा मग काय होतं.
ऑब्व्हियसली फायदाच होईल. कंपनी सिलेक्शन मध्ये काय येते? कंपनीची हेल्थ चेक करणं. कंपन्या तर लाखो आहेत, सॉरी हजारो कंपन्या आहेत शेअर मार्केटमध्ये. पण कोणती कंपनी निवडायची आहे मला? कंपनीचे नावं खूप चांगले आहेत, पण त्याची हेल्थ मला माहिती असली पाहिजे. फायनान्शियल हेल्थ कशी आहे कंपनी? फायनान्शियल हेल्थ कळली. गाड्या बनवणार तर 10 कंपन्या आहेत. आयशर मोटर बनवते, टाटा मोटर्स बनवते, महिंद्रा बनवते, मारुती बनवते, होंडा बनवते, बजाज बनवते, टीव्हीएस बनवते. एवढ्या सगळ्या गाड्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत. पण यापैकी कोणत्या कंपनीची फायनान्शियल हेल्थच चांगली आहे की मी त्याच्यात पैसे गुंतवू शकतो? फायनान्शियल मध्ये कोणत्या कंपनीला जे पॅरामीटर आहेत, प्रॉफिट होते, सेल्स जास्त आहे, फायनान्स कंपनीकडे, कंपनीचं बजेट जास्त आहे, कंपनीचं म्हणजे पैसे जास्त आहेत कंपनीकडे, हे झालं कंपनीचे फायनान्शियल चेक करणं. दुसरं म्हणजे त्याची योग्य वेळ. योग्य वेळ म्हणजे किती पैसे टाकण्याची वेळ आहे का? उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, बरोबर? आणि त्याची किंमत, खरी किंमत, की त्या योग्य किमतीवर मी त्याच्यात पैसे टाकत आहेत का? हे सगळे पॅरामीटर कंपनीचे हेल्थ चेक करण्याचे, पैसे टाकण्यासाठी, बरोबर? सो अशा टोटल 7,500 कंपनी मार्केटमध्ये आहे. ओके. तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता, तुमच्या मनात काही शंका असतील तर. मी जे बोलतोय ते समजत आहे? फास्ट बोलतोय मी, स्लो बोलतोय? माझ्याशी बोला. कळतंय का? नाही? ओके. काही डाऊट आहे का मनात? बोला, बिंदास बोला. ओके. सो नाव आता दुसरा मुद्दा, हे सगळं जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कंपनी निवडणं, योग्य वेळ, आणि योग्य योग्य वेळ नंतर फायनान्शियल हेल्थ, कंपनीची योग्य वेळ, फायनान्शियल कंपनी चेक करणं, हे सगळं कसं आयडेंटिफाय करायचं, हे सगळं जे आहे आम्ही क्लासमध्ये शिकवतो. हा जो वेबिनार आहे, हा एक शेअर मार्केटचा इंट्रोडक्शन साठी आहे, की शेअर मार्केट विषयी तुमच्या मनात जे काही डाऊट्स असतील ते दूर झाले पाहिजेत, की लोकांचं नुकसान कसं होतं, लोकांनी काय ऍक्शन, काय केलं तर पैसे मार्केटमध्ये वाचतील. ओके. हे त्याचं एक अवेअरनेससाठी आजचा सेशन आहे. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये, एकदम इन डेप्थ मध्ये शिकायच्या आहेत, बरोबर? तर तुम्हाला डिटेलमध्ये शेअर मार्केटचं नॉलेज घ्यावं लागेल, डेडिकेटेडली नॉलेज घ्यावं लागेल, त्याला वेळ द्यावा लागेल या गोष्टी शिकण्यासाठी. तर तुम्ही चांगल्या प्रकारे कंपनी आयडेंटिफाय करू शकणार आणि पैसे गुंतवू शकणार, बरोबर? सो काय आहे पुढची पायरी? कोर्स, क्लास. सो तुमच्यापैकी कोणाला जर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकायच्या असतील, तर आमची बॅच जी आहे ती नवीन बॅच चालू होत आहे लवकरच. उद्या परवा 2 दिवसात चालू होत आहे. तुमच्यापैकी बरेचसे मेंबरनी कॉन्टॅक्ट केला असेल, आमच्यापैकी तुम्हाला कॉल्स पण आले असतील, आमच्या एक्झिक्युटिव्ह तुम्हाला कॉल्स पण आले असतील, मे बी त्यांनी तुम्हाला इन्फॉर्मेशन पण दिली असेल. दिली आहे? कोणाला कॉल आले आहेत, कोणाला नाही आले आहेत? माझ्याशी बोला. मेसेज करा, बोला, काही केलं तरी चालेल. ओके. सो तर आपलं झालंय बोलणं. झालं आहे बोलणं, व्हेरी गुड. आपलं तुमच्याशी बोलणं झालं. ओके, ओके, ओके. सो मोस्टली मंगळवार किंवा बुधवारपासून नवीन बॅच चालू होणार आहे. उद्या होणार होतं. मंगळवार किंवा बुधवारपासून नवीन बॅच चालू होणार आहे. मी सांगतो सगळी माहिती. 2 महिन्याचा कोर्स आहे. 2 महिन्याचा. स्वतःला वेळ द्या, शिकण्यासाठी वेळ द्या. बरोबर? तुमच्या मनातल्या शंका दूर होऊन जातील. मिळालं तर खूप काही शिकायला मिळेल. गेलं तर काही जाणार नाही, एवढं लक्षात घ्या. मनातल्या कमीत कमी शंका तर दूर होतील, की हो मी खूप वर्षापासून शेअर मार्केट ऐकतोय, तर हे मी शेअर मार्केट काय, एकदा मी डिटेलमध्ये समजून तर घेतलं. पैसे गुंतवायचे नाहीयेत, शिकायचे आहेत. ओके. शिकायचं आहे, पैसे गुंतवायचे नाहीयेत. शिका. तुम्ही स्वतः शिकले की या एवढं स्वतः शिकले तर त्याचा फायदा कोणाला होणार? म्हणजे तुम्हाला तर होणारच आहे. पण तुमची जी पुढची जनरेशन आहे ना, त्यांना नक्की होणार आहे. जनरेशन पुढची म्हणजे काय? आपण एवढ्या वर्षापासून खूप सारे लोक आहेत की त्यांचं अर्धवय झालं, त्यांना शेअर मार्केट माहिती नाही. पण त्यांनी शेअर मार्केट बद्दल ऐकलं कधीपासून माहितीये काय? अरे मी 20 वर्षापासून शेअर मार्केट बद्दल ऐकलं, पण मी शिकलो नाही. मला माहिती नाही शेअर मार्केट कसं असते, पण मी ऐकलं खूप आहे. पण त्यामुळे झालंय काय माहितीये काय? स्वतः तर ते अज्ञानात राहिलेच, आणि त्यांच्यामुळे त्यांना जे नॉलेज मिळालं नाही ते पुढच्या पिढीला देऊ शकले नाही. बरोबर? म्हणजे
त्यांना जर त्यावेळेस योग्य नॉलेज मिळालं असतं, कारण की मला असे खूप सारे लोक भेटले, जे वयाच्या 40व्या 50व्या वर्षी रिटायरमेंटच्या नंतर त्यांनी शेअर मार्केट शिकले आणि त्यांनी लिटरली हे एक्सेप्ट केलं, की हो आम्ही खूप चूक केली, शेअर मार्केट शिकलो नाही. आम्हाला जर आधी माहिती असतं तर आमच्या मुलांना पण आम्ही ह्या गोष्टी तेव्हाच शिकवल्या असत्या त्यांच्या यंग एजमध्ये. तर ते नुकसान आमच्याकडून झालेलं आहे. तर पिढी खराब नाही झाली पाहिजे. बरोबर. शेअर मार्केट हा काही त्या क्रिकेट IPL सारखा ते काही ड्रीम इलेव्हन नाही आहे. हा एक बिझनेस आहे. बरोबर, हा व्यवसाय आहे. दुर्दैव हे आहे की ड्रीम इलेव्हन वर 22 कोटी अकाउंट आहेत माहिती आहे ड्रीम इलेव्हन वरती, क्रिकेटच्या सट्टेबाजीवरती, जो ऍक्च्युअल मध्ये सट्टा आहे. सरकार ऍड देते, ते ड्रीम इलेव्हनची जेव्हा ऍड येते ना टीव्हीवर, त्याच्या खाली लिहून येते हा सट्टा आहे. आणि जे खरे बिझनेस आहेत, जे शेअर मार्केट आहे, लोक त्याला सट्टा म्हणतात. हे किती दुर्दैव आहे आपलं. जे खरं बिझनेस आहे त्याला लोक सट्टा समजतात. आणि जे जे ड्रीम इलेव्हन आहे, ज्याची त्या टीव्हीवर ऍड येते की बाबा हा खरंच सट्टा आहे, ते स्वतः सांगतात हा सट्टा आहे, याच्यात तुम्हाला हॅबिट लागेल. लोक त्याच्यावर पैसे लावतात. त्याच्यात किती अकाउंट आहेत माहिती आहे? आपल्या 140 कोटी पैकी 22 कोटी अकाउंट आहेत त्याच्यात लोकांचे. 22 कोटी ऑफिशियल सरकारचा आकडा आहे. आणि शेअर मार्केटमध्ये किती आहेत? 16 कोटी अकाउंट. सो आपण कुठं कोणत्या दिशेने जात, आपली बुद्धी कुठं जात आहे, हे पण एक दुर्दैव आहे. पिढी खराब होत आहे. सो हा फिलॉसॉफी सायकोलॉजीचा क्लास नाही आहे. एक आपल्याला अवेअरनेस मी तुम्हाला सांगतोय, की लोकांमध्ये किती चुकीच्या गोष्टी लोक एक्सेप्ट करतात. ज्या गोष्टीची खूप जास्त ऍडव्हर्टाइजमेंट होते, ज्या गोष्टीची खूप जास्त ऍडव्हर्टाइजमेंट होते, तिथे लोक पैसे टाकत आहे चुकीची ऍडव्हर्टाइजमेंट वरती. जे रिअल आहे, जे बिझनेस आहे, तिथे लोक शिकायला तयार नाही. स्वतःचं तर नुकसान होतच आहे, पुढच्या पिढीचं पण नुकसान यामुळे होत आहे. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही शिका. तुम्हाला पैसे आजच नाही टाकायचे. शिका. शिकल्यानंतर तुमचे जे मिस तुमच्या माइंड मधले जे शंका आहे ते दूर होतील आणि रिअलाइज होईल की खरंच मी उशीर केला की लवकर चालू केलं शेअर मार्केट. बरोबर. चालेल. सो मंगळवार बुधवारपासून नवीन बॅच चालू होणार आहे. माझा नंबर सगळ्यांकडे आहे. मी तुम्हाला इथे माझा नंबर टाकतो, एक मिनिट. ओके. हा माझा नंबर आहे. मला तुम्ही याच्यावर कॉल करा, मेसेज करा. ज्या टीम मेंबरचा पण तुमच्याकडे नंबर्स असतील त्यांना पण कॉल करा, मेसेज करा. आणि वेबिनार कसा वाटला मला सांगा. कसा वाटला मला कसा सांगणार तुम्ही? एक मिनिट हा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर पण देणार आहे. तुमच्या मनात जे काही शंका असतील ते सगळे प्रश्न मला विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. ओके, 1 मिनिट. हम्म. मी एक लिंक पाठवली आहे गुगलची. गुगलवर प्रोफाईल आहे आमची. या लिंकवर क्लिक करा आणि नक्की इथं तुमचा रिव्ह्यू द्या की तुम्हाला सेशन कसं वाटलं. ओके. जे गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याचा तुम्हाला काही फायदा झाला का, नक्की तुमचा रिव्ह्यू द्या. तुमच्या रिव्ह्यूमुळे तुम्हाला तर फायदा होईलच, दुसऱ्या लोकांना पण फायदा होऊ शकतो तुमच्या रिव्ह्यूमुळे, की हो की खरंच शेअर मार्केटमध्ये जे काही मी सांगतोय ते खरंच योग्य आहे का, बरोबर आहे का. तर तुमचा रिव्ह्यू नक्की द्या. नवीन बॅच जी आहे ती मंगळवार बुधवारी चालू होणार आहे. फीज बद्दल मी सांगतो आणि कोर्सचं स्ट्रक्चर सांगतो. 2 महिन्याचा कोर्स आहे पूर्ण. 2 महिने आधी 1 महिन्याचा कोर्स होता, आता तो 2 महिन्याचा झालेला आहे. 2 महिन्याचे दोन वेगवेगळे कोर्स होते. आता एकच कोर्स आहे 2 महिन्यासाठी. रात्रीची वेळ आहे, रात्री 9:15 ते 10:15ची क्लासची वेळ असते. झूम वरती क्लास होतो आणि मॅक्झिमम एका बॅचमध्ये 15 स्टुडंट्स असतात फक्त. मॅक्झिमम 15 स्टुडंटच्या वर क्लासमध्ये स्टुडंट्स नसतात. 15 जणांना डेडिकेटेडली शिकवलं जाते त्यांना समजेपर्यंत. स्विंग ट्रेडिंग, शेअर मार्केट मधला ट्रेडिंग करण्यातला एक प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, गोल्डमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, गोल्डमध्ये कमीत कमी 100 रुपयापासून गोल्ड कसं खरेदी करायचं, कमीत कमी 100 रुपयापासून. ओके. मागच्या आठवड्यात जो वेबिनार झाला होता त्या वेबिनारमध्ये मी पूर्ण ती स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. त्याची रेकॉर्डिंग युट्यूबवर अवेलेबल आहे आमच्या चॅनलवरती. जर कोणाला हवी असल्यास मला मेसेज करा, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईल. तो गोल्डमध्ये 100 रुपयापासून कसं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ते त्याच्यात सांगितलेलं आहे आणि क्लासमध्ये पण सांगणार. आणि अशी स्ट्रॅटेजी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर शेअर मार्केटमध्ये तुमचे कधीच पैसे बुडतील नाहीत. हे पण मी तुम्हाला शिकवणार, कधीच पैसे बुडतील नाहीत शेअर मार्केटमध्ये तुमचे.
ओके. हे झालं इक्विटी सेगमेंट बद्दल. नंतर डेरिव्हेटिव्ह, ज्याला तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग आपण म्हणतो, ऑप्शन. सो ऑप्शनचं पण याच कोर्समध्ये कव्हर होणार आहे. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बेसिक पासून सगळ्या शिकवल्या जातील, एकदम झिरो लेवल पासून. तुम्हाला शेअर मार्केट यस जरी माहित नसेल, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला एकदम लहान मुलासारखं अबकड कसं शिकवतो तसं तुम्हाला ते शिकवलं जाईल सगळ्या गोष्टी. ओके. सो क्लास या आठवड्यात चालू होणार आहे. वेळ सांगितली आहे, कसं होणार आहे ते सांगितलं आहे. आता आहे फी. आधी जेव्हा दोन कोर्स वेगवेगळे असायचे ना, एक एक महिन्याचा कोर्स होता, तेव्हा टोटल आमची 14,000 रुपये फी होती, 14,000 रुपीज. आता फीज आहे फक्त 11,000 रुपये, आणि ते पण तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये पे करू शकता. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, जे फर्स्ट टाइम कोर्स जॉईन करतील त्यांच्यासाठी, नवीन जे आहेत त्यांच्यासाठी 11,000 रुपये फी आहे, आणि 3 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही ती आरामात पे करू शकता. ज्यांनी आधी कोर्स केलेला आहे, ऑलरेडी आधी कोर्स केलेला आहे, त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी ज्यांनी आधी कोर्स केलेला आहे, ज्यांनी इक्विटीचा कोर्स केलेला आहे फक्त, त्यांना 6,000 रुपये फी. आणि ज्यांना पूर्ण रिपीट करायचं आहे, इक्विटी आणि ऑप्शन आधी केलेला आहे आणि पूर्ण रिपीट करायचं आहे, त्यांच्यासाठी 4,000 रुपये फीज. ओके. 4,000 रुपीज. ग्रुपमध्ये ऑब्व्हियसली सगळ्यांना मेसेजेस येत असतील, आणि हे सगळं बेसिक पासून शिकवलं जाईल सगळं. सगळ्यांना ग्रुपमध्ये कॉल्स पण देतो मी, ट्रेड्स पण देतो. सगळे ट्रेड्स जे आहेत आपले ऑलमोस्ट पॉझिटिव्ह असतात. कोणी जे ज्यांनी रिजॉईन केलंय, कोणी लॉस मध्ये आहे का? आहे का कोणी लॉस मध्ये? नसेल. ओके. चालेल. नाही सर, काही लॉस डाऊट असेल, मध्ये. शंका असेल तर विचारा, बोला. लॉस मध्ये नाही सर, प्रॉफिट मध्ये. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. ओके. आणखी कोणी? आणि जे स्टुडंट्स आहेत, तुम्ही जे ऑलरेडी ज्यांनी केलाय, तुमच्या फ्रेंड्सला, नातेवाईकांना कोर्स रिकमेंड करा. तुम्हाला तुमच्या फी मधून 10% कॅशबॅक आहे. म्हणजे तुम्ही जी फी दिलेली आहे त्याचे 10%, सॉरी, तुमचे फ्रेंड्स जे काही फी पे करतील त्याचे 10% तुम्हाला कॅशबॅक म्हणून मिळते. त्याच्यात त्यांचा पण लॉस नाही, तुमचा पण त्याच्यामध्ये लॉस नाही. त्यांचा पण फायदा, तुमचा पण फायदा त्याच्यामध्ये. ओके. सो तुम्ही जे काही स्प्रेड करणार नॉलेज, तुम्ही जो काही वेळ देणार आहात तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सांगण्यासाठी, तो तुमचा जो वेळ जो जाणार आहे, त्या वेळेचे तुम्हाला मोबदला मिळणार आहे. ओके. वेळेचा मोबदला मिळणार. आम्ही तर फी घेणार आहोत ना, आणि जर तुम्ही ते करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला पण त्याचं काही मिळालं पाहिजे. सो आम्ही तुम्हाला त्याचं कॅशबॅक पे करणार आहोत. सो हे पण लक्षात असू द्या. चालेल. काही शंका, डाऊट असेल तर विचारा. आजचं सेशन आपण क्लोज करू. नो डाऊट. इथं गुगलवर सगळेजण प्लीज रिव्ह्यू द्या. जे रेकॉर्डिंग पाहतील ते पण, जे सध्या अवेलेबल आहेत ते पण, सगळे मेंबर. चालेल. हॅव नाईस डे. हॅपी संडे. टेक केअर.